नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर एके दिवसामध्ये किती ब्लाऊज शिवायला आले आणि ही ब्लाऊज पण मला आता कटिंग करायचे आहे. तर बघा, एकच कस्टमरचे किती ब्लाऊज आले शिवायला, तर ते मी दाखवणार आहे तुम्हाला. हे बघा, हा त्यांचा मापाचा ब्लाऊज आहे. आणि लग्नाचे ब्लाऊज आहे हे, म्हणजे सगळे काठपदरी साडीवरचीच ब्लाऊज आहे. तर ते मी आणून दिले माझ्याकडं. आणि हे ब्लाऊज जे आहे त्यांना हे 6 ते 7 दिवसामध्ये द्या म्हटल्या. तर हे बघा, ही 1 2 3 4 5 आणि 6 ब्लाऊज आहे. हे बघा, हे एका कस्टमरचे 6 ब्लाऊज आहे. आणि हे जे आहे बघा, तर हे दुसऱ्या कस्टमरची ब्लाऊज आहे. तर याच्यामध्ये पण हे 2 ब्लाऊज आहे. आणि पूर्ण ब्लाऊज जे आहे ना, ते एका दिवशी शिवायला आले. एवढे पण ब्लाऊज एका दिवशी आले. याच्यामध्ये पण ब्लाऊजच आहे. हा बघा, हा मापाचा ब्लाऊज आहे. हा जो ब्लाऊज आहे, तर याची आपल्याला बाही काढून घ्यायची आहे आणि ह्या दुसऱ्या ब्लाऊजला लावायची आहे. हे बघा, हा एक ब्लाऊज आहे आणि हा एक आहे आणि हा एक ब्लाऊज आहे आणि ह्या ब्लाऊजचं हे अस्तर आहे. तर ह्या कस्टमरचे पण किती 3 ब्लाऊज आलेले आहेत शिवायला. आता म्हणजे एकदाच कटिंग करायला बसलं तर मग सगळे ब्लाऊज आपल्याला कट करून ठेवता येतात. म्हणून मग मी हे ब्लाऊज जे आहे ना, ते सगळे ब्लाऊज मला कालच शिवायला आले. आणि त्याच्यामध्ये काय झालं की त्यांनी अस्तर पण त्यांचे तेच घेऊन आलेले आहे. हे बघा, याच्यामध्ये जे आहे ना, तर हे अस्तर आहे. अस्तर तेच घेऊन आलेले होत्या. याच्यामध्ये पण अजून ब्लाऊज आहे बघा. हा एक ब्लाऊज आहे आणि हा जो ज्यांचे जे 6 ब्लाऊज आहे ना, तर हा त्यांचाच ब्लाऊज आहे. हा 7वा ब्लाऊज पण त्यांचाच आहे. कारण मी त्यांनी अस्तर दिले नव्हते, तर मग मी इकडे आणले हे अस्तर. तर मी अस्तर आणल्यामुळं मी ते अस्तर आणायला सोबत घेऊन गेले होते. हा एक ब्लाऊज बघा, हा दुसऱ्या कस्टमरचा ब्लाऊज आहे. याच्यात जे आहे, तर मी याच्यात अस्तर आणलेले आहे. हे अस्तर आहे. हा एक ब्लाऊज आहे बघा. हे ब्लाऊज शिवायचं, तर हे माप आहे ह्या ब्लाऊजचं. आणि याच्यामध्ये पण ब्लाऊजच आहे. म्हणजे एकाच दिवसामध्ये 4 कस्टमरची ब्लाऊज आले शिवायला. तर हे बघा, हा ब्लाऊज आहे, हा एक ब्लाऊज आहे, हे अस्तर आहे आणि हा एक ब्लाऊज आहे आणि हा मापाचा ब्लाऊज आहे. हा जो आहे, तर हा मापाचा ब्लाऊज आहे. तर ह्या कस्टमरचे पण 3 ब्लाऊज आले बघा शिवायला. 4 कस्टमरचे किती ब्लाऊज आले, ह्या एके कस्टमरचे 7 ब्लाऊज आले आणि एके कस्टमरचे 3 ब्लाऊज आले. 7 आणि 3 10 ब्लाऊज झाले. एके कस्टमरचे परत 3 आहे, तर 13 झाले. आणि परत हे दुसऱ्या कस्टमरचे 2 आहे, तर 15 झाले. आणि ह्या कस्टमरचे 3 आहे, तर 16 17 आणि 18 ब्लाऊज आले आहे. एकच दिवसामध्ये 18 ब्लाऊज शिवायला आले आहे. आणि सगळ्यांना जे डेट दिली आहे, तर 8 दिवसाच्याच याच्यामध्ये की त्यांना एवढी ब्लाऊज शिवून पाहिजे. जे हे लग्नाचे आहे, तर हे अर्जंट मला हे तर 4 दिवसात हे मला द्यावाच लागणार आहे. आणि जे दुसऱ्या कस्टमरचे आहे, तर मग मी त्यांना बोलले की माझ्याकडे खूप ब्लाऊज आहे, तर मी थोड्या दिवसांना तुम्हाला देते. पण सगळे जे ब्लाऊज आहे, तर मला 8 दिवसातच ते ब्लाऊज द्यायचे आहे.
तर आता ही पूर्ण ब्लाऊजची आता मला कटिंग करायची आहे. अस्तर वगैरे सगळं आता आणलेले आहे, रेडी आहे. तर आता मी हे ब्लाऊजची कटिंग करते. तर एवढाच व्हिडिओ बनवते आज. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. आणि जर का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि माझ्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.